पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मला सांग माझा फॉल्ट काय होता? मी फक्त तुझ्यावर प्रेम केले। आय लव्ह यू सचिन। आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो आपल्याला वाटतं ना की तो माणूस मला पण प्रेम केला पाहिजे। त्यात काय चुकीचं आहे? आणि गोष्टी असं घडलं की मला वाटलं पैसे देऊन जर ते होत असेल तर काय चुकीचं आहे त्याच्यात? आणि सचिन मी नाही गेली होती वल्लीकडे, वल्ली आली होती माझ्याकडे पैसे मागून। स्वतःच्या प्रेमाचा सौदा किंवा डील हे असं करणं ही मला डोक्यात स्वप्नात कुठेच नाही आला होता। ट्रस्ट मी। माहितीये जेव्हा वल्ली टिफिन घेऊन यायची ना ऑफिस मध्ये, तुम्ही सोबत हसायचे, बोलायचे, काळजी घ्यायची ती, मला एवढा जेलसी फील व्हायचं ना। मला असं वाटायचं का का तू तू मला पाहिजे होता तू। पण हळू 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 वल्ली कशी आहे तिचा खरं रंग माझ्या समोर येत गेला। ती फक्त एक सेल्फिश बाई आहे, तिला पैशांशिवाय काहीच दिसत नाही। जेव्हा तिला कळालं ना की मी तुझ्यावर प्रेम करते, ती एवढा खालच्या दराला गेली की माझ्याकडून पैसे मागायला लागली। सचिन ऑफिसला यायला पाहिजे, पैसे दे। सचिन तुझ्यासोबत जेवायला पाहिजे, पैसे दे। सचिन सचिन तुझ्यासोबत वेळ घालवायलाच पाहिजे तर पैसे दे। आणि मी वेडी, ज्या बाईला आपल्या स्वतःच्या नवऱ्याशी प्रेम नाहीये तर मग हरकत नाही ना पैशांची डील करायला, काय प्रॉब्लेम आहे? ती सेल्फिश बाई, तिला काहीच झालं नाही पण सगळं शिक्षा मी भोगते। का का माझ्यावर विश्वास ठेव सचिन, मला तुला हर्ट नाही करायचं। मला फक्त भीती वाटत होती की मी तुला गमवेन आणि मला नाही तुला गमवायचं, म्हणून या सगळ्या धडपडात गेली। आता पण असं विचार येतो तू अचानक मला रेसिग्नेशन द्यायला आला तर मी काय करणार? माझ्याकडे काय ऑप्शन आहे? मॅडम सॉरी, पण एवढं सगळं झाल्यानंतर मी नाही हा जॉब करू शकत। सॉरी। इट्स ओके, सॉरी नको म्हणूस। मला माहितीये तुझ्यावर तुला खूप त्रास होते जे काही गोष्टी घडते, तू प्लीज प्लीज सॉरी नको म्हणू। खरं सांगू हे सगळं आपण नाही स्टार्ट केलं, तिसऱ्या व्यक्तीने स्टार्ट केलोय आणि त्याची शिक्षा तू आणि मी भोगतोय। मला सांग हे सगळं कुठून स्टार्ट झालं? वल्लीची चूक आहे ना? तुझा आणि माझा काय फॉल्ट आहे? काहीच नाही। अरे वल्लीने तर आपल्या दोघांना वेडा बनवलाय, काय करून ठेवलं आपलं। तिने तुला हर्ट केलं तर केलं, माझं पूर्ण आयुष्य तिने स्पॉइल केलं रे। असं कसं करू शकते ती? माझ्या आयुष्यात आता काहीच उरलं नाहीये, काहीच नाही। सचिन मला ना फक्त तुझा वेळ, तुझ्या सोबत एवढंच पाहिजे होता, म्हणून मी हे सगळं पैशात फसली रे। पण काय झालं बघ ना, मी तुलाच गमावलं। ज्याच्यासाठी एवढं सगळं केलं तोच माझ्याकडे नाहीये आता। आणि वल्ली सारखी बाई कोणालाच मिळाली नाही पाहिजे। एवढी चुकीची बाई आहे ना ती, नाही मिळायला पाहिजे कोणाला। आणि खास करून तुझ्यासारख्या प्युअर हार्ट सोबत असं झालंच नाही पाहिजे। खूप चुकीची बाई आहे ती, खूप चुकीची बाई। मी अजून असं विचार केला ना मला खूप त्रास होते। मला हे आता मला तर सहन होत नाहीये। बघ सचिन मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि मला खरंच तू माझ्या आयुष्यात हवंय, मला तू पाहिजे माझ्या लाईफ मध्ये, नाहीतर मी वेडी होणार। मला नाही होते। मॅडम काय करतात? हो मॅडम थांबवा। सचिन प्लीज तू नको थांबव मला प्लीज। मॅडम प्लीज 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 सचिन प्लीज मॅडम तुम्हाला खूप झाली आहे, ऐका ना। प्लीज मॅडम प्लीज ऐका। मी मला जीव घेता पण नाही दिला स्वतःचा। मला हे त्रास सहन होत नाहीये, कळत नाहीये मला कसं होतंय, मी काय करू मला कळत नाही। या अवस्थेत रे मी आता, माझे नाही होत सचिन, माझे खरंच नाही होत। मी दुसऱ्यांची चुकाची शिक्षा भोगते। नाही चुकीचं आहे।
दिस इज ब्रिलियंट मम्मा. मी तुझ्या समोर उभी आहे, माझी चिडचिड होते ते काही. तू ना नीलला फोन कर. मी एक मिनिट बाळा, अगं तुमची इतकी चिडाचिड झाली, किती बोलली आहेस तू त्याला. मग कोणीतरी बघायला नको का की तो कुठे गेला, काय करतोय. आणि तो मला बोललाय ते किती भीषण विचार आहेत त्याचा. ऐकलंस ना तू आता. हो राधा, पण बघ ना, म्हणजे तो त्याच्या घरापासून इतका लांब राहतो. अगं त्याचे आई बाबा तिथे जळगावला असतात. मग कोणीतरी काळजी करायला नको का की तो कुठे गेलाय, काय करतोय, त्यानं खाल्लं का. कूल बस विचारत. चालू दे तुझं, व्यवस्थित चालू दे. माझं काही म्हणतं नाहीये, फक्त त्याची काळजी करतो. आपण बोलूया पण तू आधी हळू हळू बाळा. व्हेरी गुड. सांग. मला ना खूप हर्ट झालंय मम्मा, कारण त्याचं वागणं मला अजिबात पटलेलं नाहीये. अजिबात पटलेलं नाहीये. हो, मला मान्य आहे, पण कपल आहात ना तुम्ही, तर नेहमी सगळेच विचार एकमेकांना पटतीलच असं नाही. कधीतरी आपणही थोडं समजून घ्यायला हवं. तो घेतो का समजून? हो, घेतो ना. मी बघितलंय, नील नेहमी समजून घेतो, अगदी शांतपणे बोलतो. आणि ऑफकोर्स तू सुद्धा बऱ्याच वेळा जुळवून घेतेस त्याच्याशी, पाहिलं मी. मला एक कळत नाहीये, आजवर मला कोणीही कपड्यांवरनं बोललं नाहीये. तू सुद्धा बोलली नाहीस कधी. मग हा कोण लागून गेला मला हे घाल हे नको घालूस असं सांगणार. आय जस्ट डोंट गेट इट. तेच तर म्हणतेय मी, नेहमी नील असा कुठे बोलतो, किती शांतपणे बोलतो तुझ्याशी. एक्झॅक्टली मम्मा. नेहमी कुठे वागतो हा असा? कारण नील असा नाहीच आहे. लिटरली तो आत्ता आल्यापासून मला सतत असं वाटत होतं की मी कुठल्या तरी एका वेगळ्याच मुलाशी बोलते. किती विचित्र वागत होता यार. हो ना बाळा, म्हणूनच तर म्हणते, एखाद वेळेला जर असा वागला, असा बोलला, तर आपण समजून घ्यायला नको का. म्हणजे तो असं बोलला यापेक्षा तो असं का बोलला याचा विचार करायला काय हरकत नाही का. अच्छा, म्हणजे थोडक्यात काय, तर तू त्याला परत एकदा फोन करून तू बरा आहेस ना, तू कसा आहेस, कुठे असं सगळं विचारणार आहेस. दॅट्स ग्रेट यार. म्हणजे थोडक्यात काय, परत एकदा मला सोडून तुला बाकी सगळ्यांची काळजी. असं अजिबात नाहीये राधे. फोन झाला की पुन्हा तू आणि मी आज इथेच राहणार आहे तुझ्यासाठी. डोंट बॉदर. सचिनचा काहीच रिप्लाय नाही. काय चाललंय विचारायला हवं. एकट्याला सोडून आले त्याला. ठीक आहे, मी नाही पिणार आहे. मी नाही पित. मी शांत. मी ठीक आहे. हा, पण जे काही खोटा आरोप माझ्यावर लावलाय ना, ते सगळं मला प्रूव्ह करायचंय. मी एवढी चुकीची नाहीये. तुला आठवतं तू सुट्टी घेतला होता. वल्लीने तुला सुट्टी घ्यायला लावलं, कारण मी तिला पैसे देणे बंद केलं ना. म्हणून जेव्हा मी तिला पैसे दिले ना, तू बरोबर आला ऑफिसला, कारण तिने तुला सोडलं, पाठवलं तुला ऑफिसला यायला. तू आत्ता काम करू नकोस आणि तू आज सुट्टी घे. मला असं वाटतं की आता आराम पुरे झाला. आता तू ऑफिसला जा. चल. ते काय, हा हॉटेल तर लक्षात आहे ना, की विसरला. तुझ्या बायकोला तुझ्यासोबत सुंदर वेळ घालवायचं होतं. तिला काय तुझ्यासोबत सुंदर वेळ घालवायचं नव्हतं सचिन. तिला फक्त मला दाखवायचं होतं की बघ माझा नवरा कसं माझ्या बोटांवर फिरतो, माझ्या इशाऱ्यांवर फिरतो, आणि तू फिरत होता. ऐक ना, मी काय म्हणतेय, तू आज ऑफिसला जाऊ नकोस. का? वल्ली हट्ट करते खूप, तिला बाहेर घेऊन जायचंय. आम्ही आज हॉटेलमध्ये जाणार आहोत, गोल्डन पेटल. तिकडे जाणार आहोत आज आम्ही. तुम्ही पैसे पाठवा ना मला. मी सचिनला पाठवते ऑफिसला. तिने मला तिथे बोलावला होता सचिन. मी नाही आली होती स्वतःहून, आणि तिने माझंच इमेज तुझ्या समोर खराब केलं. मला सांग आता, ह्या सगळ्यात माझी चूक काय? कुठे मी चुकीची? माझं ना डोकं चालत नाही आता. मग काय चाललंय? कसं बाहेर पडायचं या सगळ्या विचारांना? सचिन, रिअली सॉरी. मला पण प्लीज तू विचार नको करूस. कसं शक्य आहे मॅडम? विचार कुठे थांबवताय? तर मला ना काय करावं तेच कळत नाही आता.
माझ्याकडे एक सोल्युशन आहे डोकं शांत करण्यासाठी. नाही मॅडम, सॉरी, मी नाही ड्रिंक करत. सचिन बघ, मला माहिती तू एक जेंटलमॅन आहे, पण कधी कधी आपलं आयुष्य एवढं उद्ध्वस्त होतं ना, जे त्रास झाला ना त्याला विसरण्यासाठी आपल्याला कसला तरी आधार लागतो, आणि हे ते आधार आहे. घे. माझ्या घरच्या सगळ्या वातावरणाला आणि संस्कारांना शोभणार नाही हे नको. काय ती वल्ली शोभते? पैशांसाठी जे काय हवरटपणा करते ती ते शोभतं तुमच्या संस्काराला? कसं रे तू? सॉरी, मला फोन घ्यावा लागेल. हा वहिनी, बोला ना. सचिन, बरास ना? अरे, राधाचा फोन आला होता. फार अपसेट होती, म्हणजे रडतच होती. जरा बिनसलाय काहीतरी म्हणून आले घाईघाईनं. अरे बापरे. अहो नाही नाही, ठीक आहे वहिनी, काही हरकत नाही. मी पण बाहेरच आलोय जरा. तू बाहेर गेलास? बरं, ठीक आहे, पण काळजी घ्या स्वतःची. हो वहिनी, ठीक आहे. तुम्ही काळजी नका करू. एकटं घरात बसणं जरा, उगाच परत तेच तेच विचार येतील म्हणून आलोय बाहेर. बरं झालं. हा असा विचार करतोयस हे ऐकून बरं वाटलं, आणि तुला स्वतः यातून बाहेर पडावं असं वाटतंय हे फारच चांगलं सचिन. पण प्लीज काळजी घ्या स्वतःची. मी येते, जरा उशीर होईल, पण येते. अगदीच राधाचं म्हणजे फारच अपसेट असली तर राहीन कदाचित. हो वहिनी, ठीक आहे. तुम्ही माझ्यामुळे तुमचे प्लॅन नका बदलू. मी पण जरा थोडा वेळ बाहेर फिरतो, मित्रांना वगैरे भेटतो आणि जाईनच घरी मग. बरं, पण काळजी घे हा प्लीज. आणि जेवायला विसरू नकोस. मी फ्रीजमध्ये सगळं झाकून ठेवलंय, ते बाहेर काढ आधी थोडा वेळ, मग गरम करून घे ओव्हनमध्ये. गरम केल्याशिवाय खाऊ नकोस हा. वहिनी किती काळजी करता हो. बरं, ठेवते. तू एन्जॉय कर. टेक केअर. माझ्या वहिनींचा फोन होता. काळजी करतायत माझी. मी आता कुठे असं विचारत होते त्या. मी नाही सांगू शकलो की इथे येऊन बसलो. खोटं बोलावं लागलं मला. तू असं बोलतोय जसं तू कधीच खोटं नाही बोललं. नाही बोलत मॅडम, मी नाही कधीच खोटं बोलत. मला नाही आवडत. पण बहिणींना जर कळलं असतं की मी इथे, तर त्या खूप काळजी करत बसल्या असत्या. मला थांबूच नसतं दिलं इथे. म्हणून बोलावं लागलं खोटं. मी जर गेलो निघून तर पुन्हा मगासारखं काहीतरी वेडावाकडा विचार कराल, जीवाचं बरं वाईट करून घ्यायची भीती वाटते मला. आणि माझ्या बायकोच्या आवरटपणामुळे, माझ्या बायकोच्या चुकीमुळे तुमच्यासोबत असं काय झालं तर ना, आयुष्यभर माफ नाही करू शकणार मी स्वतःला. म्हणून थांबतोय इथेच. थँक्यू सचिन. तू एवढा विचार करतोस. तू जर माझा एवढा विचार करत असशील तर तू वल्लीचा किती विचार करत असणार ना. करणारच ना मॅडम. कशी असली तरी बायको आहे माझी. पण तुझ्यासारख्या माणसाला अशी बायको कशी काय मिळाली? तिला कोणत्याही माणसांची किंमत नाहीये. मला बोलताना पण कसं तरी वाटते तिने तुला फर्निचर विकल्यासारखं विकलं मला. ही तुझी बायको? मला फक्त एकच गोष्टी पाहिजे होतं रे सचिन, मला तुझ्या सोबत पाहिजे होतं. तुझी वेळ पाहिजे होती,
तुझं प्रेम पाहिजे होतं म्हणून हे सगळं केलं. आणि वल्ली आणि माझ्यामध्ये डील पण हेच झालेलं की ती तुला ऑफिसमध्ये पाठवणार आणि मी त्याचे पैसे देणार. मला नाही माहिती की तुला आठवते की नाही आठवत, पण माझ्यासोबत राहा म्हणून फोन, ओव्हर टाइम कर म्हणून तुला जे फोन यायचं, आणि जेवायला एकत्र बसा, तुम्ही सोडा तिला गाडीने, काय तुम्ही असं करताय. आणि पिकनिक सुद्धा तिने मला बोलवलंय सचिन, की आपण दोघे एकत्र वेळ घालू. हे सगळं माझ्या डोक्यातलं नाहीये. रिया मॅडम, कुठे चाललास? बसतो ना तिकडे. तिकडे नको, तू रिया मॅडम बरोबर गाडी. अरे मी कसं बसू त्या गाडीत? मी नाही बसणार, मी इकडे चालतो. काय करतोयस तू? मी सगळं गमावलंय. माझ्याकडे तर काहीच नाही राहिलं, काहीच उरलं नाहीये. खूप चुकीची बाई आहे ती. बघ तिने केवढा मोठा डाव खेळलाय. आपण फक्त एक पपेट होत जे नाचत गेलो, काय विचार न करता काय करून ठेवलं. खरंच मला तुझ्यावर प्रेम आहे रे सचिन. तू आणि तुझे विचार, गेट लॉस्ट. आता मी असेच तोकडे कपडे घालणार. हे बघ नील, मस्त आहे ना, मस्त आहे ना मम्मा. आता मी ह्याच्या खाली मस्त एक स्पगेटी टॉप घालणार आहे. आय एम गोइंग टू जस्ट बी मॅरी. आता काय मूर्खपणा आहे हा? नाही, बघू ना आता तुझं प्रेम टिकतंय का बघू ना. हे बघ, कापड कापला, कापड कापला. बोला मॅम. नील, कुठे आहेस तू? इथेच आहे रस्त्यात. तू घरी नाही गेलास? नाही. खाल्लंयस का काही? नाही घरी जा आणि काहीतरी खाऊन घे. मॅम, मला काही खायची किंवा कुठेही जायची इच्छा नाहीये. आपण फोन ठेवूया का? मला आता नाही बोलायचं. असं का करतोयस नील? राधाचा राग तू अन्नावर का काढतोयस? तू एक काम कर, आत्ताच्या आत्ता वाड्यावर जा. माई मावशी असतील तिथे, त्या देतील काहीतरी. मी फोन करते त्यांना. खाऊन घे. नको ना मॅम, प्लीज. नको ना मॅम काय? तुझ्या आई बाबांनी किती विश्वासाने तुला पुण्याला पाठवलं राहायला. मग त्यांना वाईट वाटेल, त्यांना काळजी वाटेल. असं काहीही करू नकोस. जा बघू आधी. नील, हे बघ, असं समज तुझी सासू या नात्यानं हक्कानं सांगतेय मी तुला. जा बघू आधी. सासू? मॅम, तुम्ही ऐकलं नाही का राधा काय म्हणाली? तिचा माझ्यावर प्रेम आहे की नाही याची तिला खात्री नाहीये. राधा मूर्ख आहे. छोट्या छोट्या भांडणावरून टोक कसलं गाठतं रे? आज हे सगळं असं बोलतं, उद्या गळ्यात गळे घालून फिरा. मला काही ऐकायचं नाही. आत्ताच्या आत्ता वाड्यावर जा आणि काहीतरी खाऊन घे, आणि तिथे पोचल्यावर फोन कर मला. कळलं? करतो. बाय. बसू का? बस अगं, विचारतीयस का? नाही ग, म्हटलं अपसेट असेल, तुला एकटीलाच बसायचं असलं तर म्हणून विचारलं. तुझ्या बरोबर तरी कुठे वेळ मिळतो आई? घरी येतेच कुठे मी? तेव्हाच येते ना, जेव्हा काहीतरी काम असतं किंवा काहीतरी बिनसलेलं असतं. ठीक आहे का? आता तुला तुझा संसार आहे, तुझं आयुष्य आहे. काय अर्थ आहे या सगळ्याला? का? काही झालंय? म्हणजे अगं, आपण आधी माणसं जोडतो, नाती जोडतो, मग ती टिकवायचा प्रयत्न करतो. टिकली तर टिकली, नाही टिकली तर त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. सगळं असं छान अलबेल नाही का राहू शकत आई? माणसं एकमेकांवर प्रेम करतात म्हणून एकत्र येतात की नाही? मग ते प्रेम अचानक गटांगळ्या का खाऊ लागतं? हे बघ, आपल्या भोवती माणसं आहेत म्हणून आपल्या जगण्याला काही अर्थ आहे. जगण्याचं चढ उतार नसतेस,
तर काय अर्थ आहे त्या जगण्याला? माणसं भांडणामधून आणखी जवळ येतात, जास्त समजून घेतात एकमेकांना. आणि कधीतरी भांडणातून माणसं कायमची दुरावतात. पट्याशी भांडण झालंय? नाही ग, पण त्याशी काय म्हणजे त्याचं काय, आमचे मतभेद होतच राहतात. पण हेच बघ ना, राधा, नील, सचिन, वल्ली, त्यांचं तर फारच वाईट झालंय ग. वल्ली करायची वेडेपणा मधनं मधनं, पण आता जे झालंय ते भयंकर आहे. तिचं ना प्रेम आहे सचिनवर, खरंच आहे, पण तिला वागायचं कसं हेच कळत नाही. कसलं प्रेम? मी जर कुंदाच्या जागी असते ना, तर मी सरळ सांगितलं असतं, वाडा सोडून बाहेर हो आधी. आई, मग काय, मला नाही आवडत असं कोणाला पाठीशी घालायला. हा, एक मात्र बरं आहे, या वेळेला सचिननी मोठ्या मनाने तिला माफ तरी नाहीये केलेलं. तो घराबाहेर पडला. तो चिडलाय खरं तर फार, पण तितकाच दुखावलाही गेलाय ग.